नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण 41 चेस्टमध्ये हा आरी वर्कचा ब्लाऊज शिवलाय। कस्टमरचे ब्लाऊज अगोदर पण आपण शिवलेले 2-3 खूप सुंदर आलेत फिटिंग, आणि हा पण ब्लाऊज बघू शकतात तुम्ही, खूप छान आलाय। आता तुम्ही पहा का ज्यावेळेस आपण ही डिझाईन आहे याचा एकही मणी कुठं तुटला नाही आणि एकदम कडेला याची फिनिशिंग आली, याच्या पुढे अजिबात कपडा उरला नाही। तर हा आपला फ्रंट आहे, अजिबात कुठंही काहीच प्रॉब्लेम आला नाही। आणि आपल्याला गळा आलाय, मटका गळा आलाय। आता याला आपल्याला नॉट बसवायची, तर मी ते हातावर बसवणार। मी त्याच्यासाठी फुल बनवून घेतले आणि याच्यानंतर पण तुम्ही पाहू शकतात का जे हे कडेची जी फिनिशिंग आहे, आपण हे सिंगल दाब बसून नंतर आपण याला फिनिशिंग दिली, त्याच्यानुसार हा पूर्ण गळा व्यवस्थित आलाय, कुठंही कपडा जास्त राहिला नाही। आता हा आकार जर आपण घेतला असता तर व्यवस्थित आलं नसतं, म्हणून मग मी इकडे थोडासा कपडा जास्त ठेवला आणि त्यानुसार आपण गळ्याला पूर्ण फिनिशिंग दिली। आणि हाताचं पण बघू शकतात, खूप सुंदर हा ब्लाऊज आलाय। मी ह्या ब्लाऊजची फक्त 400 रुपये शिलाई घेतली, कारण गावाकडे खूप कमी शिलाई आहे आणि ब्लाऊजला पण खूप वेळ निघून गेला। आणि पुढचा फ्रंट तर तुम्ही पाहिलाच, कारण याच्यामध्ये आपण सगळे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत कटिंगचे 41 मध्ये। आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगते का कस्टमरच्या फिटिंगसाठी हा एवढा भाग जातोय, तर आपण हे मशीनवर घेऊ शकत नाही, कारण एक जरी धागा तुटला तर याचे पूर्ण मणी निसटतात। तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला दाखवते अगोदर का मी दुसऱ्या बाहीला जेवढं शक्य आहे तेवढं मशीनवर घेतलं आणि जे गोष्टी शक्य नाही ते मी हातावर शिवून घेतल्यात। तर मी अगोदर ह्या 2-3 शिल्या ज्या आहेत त्या पूर्ण फिट केल्यात, कारण इथं आपलं स्टोन काहीच नव्हतं। पण हे मी 4 पदरी धागा घेतला, तुम्ही बघू शकतात, 4 लेअरमध्ये धागा घेतला आणि नंतर एकदम बारीक मी हातावर शिलाई घेतली। तर मी ते सोयीचं केल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवते का कुठंही काहीच प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे फिटिंगला जरी ब्लाऊज घातला तर दिसणार काहीच नाही। पाहू शकतात, 4 पदरीच धागा घ्या, डबल घेऊ नका, कारण वर्क हेवी आहे बघा। आणि मोंड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोंड्यामध्ये अजिबात खालीवर झालं नाही। अशा पद्धतीने हा ब्लाऊज आलाय। तुम्हाला याची फिनिशिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा। आणि जे गावाकडे आहेत त्यांचा भरपूर सारा प्रॉब्लेम आहे, कारण आमच्याकडे शिलाई भरपूर कमी आहे। हाच ब्लाऊज सिटीमध्ये जर असता त्याची भरपूर सारे शिलाई घेतली असते। तुम्ही सांगा कुठून बघताय आणि तुम्ही शिलाई किती घेताय ती कमेंट करा। आणि हा ब्लाऊज कसा वाटला तुम्हाला ते पण मला सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कंटिन्यू करा। कटिंग मी तुम्हाला पुढे नक्कीच दाखवते। नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण आरी वर्कच्या ब्लाऊजवर अस्तर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची किंवा ॲडजस्ट कसं केलं पाहिजे सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपल्याला जेवढं वर्क केलं हे आपल्याला म्हणजे जेवढं ठेवता येईल तेवढं आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे आपण कशा पद्धतीने त्याची कटिंग केली पाहिजे। तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। अगोदर मी अस्तरवर बाही कटिंग करून घेतली। आता ज्या वेळेस आपण डबल आता 2 लेअरमध्ये आहे, तर आपण 4 घडी जर केले तर आपल्याला हा पॉईंट लक्षात येणार नाही, म्हणून मग जे खालचं फुल आहे खालच्या बाईचं ते पण याच्यावरच आलं ह्या सेंटरला। एकतर तुम्ही याला टाचन पिन लावा किंवा मग लक्षात असू द्या का आपल्याला हा सेंटर होऊ द्यायचा नाही। आपण आता ज्यावेळेस बाही कटिंग करतो तर बाहीला मधला पॉईंट पण आपण बरोबर इथं घेतलाय, तर मग याच्यापासून आपण अर्धा ते पाऊण इंच वरती घ्यायचंय। आणि सरळ जरी आपण कटिंग केली ना ब्लाऊजची तरी पण चालते, कारण आपण ज्या वेळेस शिवायला घेतो त्यावेळेला आपण याचे 2 लेअर बाजूला करणार आणि मग जसं आपण नॉर्मल पद्धतीने बाही जोडतो त्यानुसार आपल्याला याची बाही जोडायची। जॉईंट द्यायचा जरी वेळ आला तर काही हरकत पडणार नाही। परत एकदा आपण चेक करू, एकदम सेंटर बरोबर आहे। आता याला फ्रंटला पण गळा आलाय। आता मी बाहीचे ज्यावेळेस जोडेन त्यावेळेस बरोबर याला कटिंग करेन फिनिशिंग सोबत। आता ह्या ब्लाऊजला गळा पण आलाय। आता याचा मटका गळा आहे, तर मटका गळा बरोबर आलाय, तर खालच्या बाजूने पण ज्यावेळेस ही लाईन येते त्याच्यावरच आपल्याला ही बाजू ठेवून घ्यायची। बघू शकतात, अंदाजे करू नका, कारण खालीवर जर झालं तर गळ्याचा पूर्ण आकार बिघडून जातोय। आता याला आपण हा गळा आतमध्ये अगोदर कटिंग नाही करायचा, ज्यावेळेस आपण शिवायला घेतो त्यावेळेला आपण याला आकार देऊ।
आता सगळ्यात अगोदर आपल्याला आता ही खालची साईड बघायची नाही, तर आपल्याला जेवढा गळा आहे तेवढा घ्यायचा आहे. तर मग आपण ह्या लाईनपासून वरती अर्धा इंच तरी राहिलं पाहिजे, अंदाज घ्या. आणि नंतर मग आपण कटिंग करू. आता कटिंग करताना थोडंसं कडेने कटिंग करा, कारण मिस्टेक व्हायला नको. आता हे वर गेलं तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला उंचीला जेवढं लागतं तेवढं आपण बरोबर घेतलंच आहे. बघू शकतात पाठीचा भाग पण व्यवस्थित निघलाय. आता हा जो फ्रंट भाग आहे तर याच्यावर आपण कटिंग कशी करायची ते पण दाखवते मी तुम्हाला. आता याच्यावर आपण फ्रंट भाग घेतल्याच्या नंतर आपल्याला गळा जसा पाहिजे तसा आला पाहिजे. तर मग पाहू शकतात खालच्या साईडने तुमच्या लक्षात येईल का अर्धा इंच आपल्याला वरच्या साईडला ठेवायचं आहे. आता मी एकच लेअर घेतलं आहे फ्रंटचं. आपल्याला थोडंसं याच्यामध्ये गळा साईडने कटिंग करावी लागेल, कारण हे थोडंसं बाहेर निघतं आहे. तर आपण 2 लेअर नाही, एकच लेअरमध्ये आपण याच्या अगोदर कटिंग करू. दुसरे लेअर आपण वेगळ्या साईडला कटिंग करू, कारण जेवढा गळा आला आहे तेवढा उजव्या साईडचा आहे तो, तर त्यानुसारच आपण याची कटिंग केली. आता हाच आपण हे लेअर आपण परत एकदा याच्यावर ठेवू आणि अजून एक पीस काढू, म्हणजे आपल्याला दोन्ही साईड भेटून जातील. आता याच्यामध्ये आपल्याला काळजीपूर्वक कटिंग करायचे, कारण पीस आपला संपायला लागले. आपल्याला अजून फ्रंट बाजू पण कट करायची, ह्या गोष्टी लक्षात घ्या, कारण पीस जर संपलं तर आपल्याला परत अडचण येईल. कारण फक्त आता काठ जास्त शिल्लक राहिलेत आणि काठ आपल्याला कशातच लागत नाही. तर आपण अगोदर हे बाजूला करून टाकू. आपण हा भाग अगोदर कट करू, म्हणजे बाकीच्या कपड्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट कुठं करायचं ते लक्षात येईल. आणि कधी पण कटिंग करताना 2 लेअरमध्ये कपडा असेल तर खालची साईड चेक करत चला, कारण अशा वेळेला कमी जास्त होऊ शकतं. तर 2 लेअर आहेत, तर मग आपण याला बाजूला करू दोन्ही लेअर. आता एवढ्या कपड्यामध्ये आपण एक साईड काढू शकतो एकदम आरामशीर. तर पाहू शकतात एकदम परफेक्ट असं आपलं माप बसलंय, कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ज्यावेळेस मागातला कपडा येतो त्यावेळेस काळजीपूर्वक कटिंग करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.